सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी क्रमांक 211। मग अनिकते अर्जुना साविया भूत जतना पंच प्राण मना पाढवूनी। अर्जुना, किती एक असेही आहेत जे सहजपणे आणि अतिशय तत्परतेने पंच प्राण व मन हे मार्गदर्शन बरोबर घेऊन चालतात। बाहेर यमनियमाची काठी लाविली, अंतु वज्रासनाची पोळी पन्नासिली, वरी प्राणायामाची मांडिली वाहती अंतरे। बाहेरून यमनियमाचे कुंपण लावून आतमध्ये मूळ बंधनाचा कोट तयार करतात आणि त्यावरी रेचक पूरक कुंभक या प्राणायाम रूपी सतत सुरू असणाऱ्या तोफा ठेवतात। तेथे उल्हाट शक्तीचे नि उजीवडे, मान पवनाचे नि सुरवाडे, 17 चियेचे पाणी आडे बल याविले। त्यावेळी कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वमुख आहे आणि तिच्या प्रकाशाने तसेच मन प्राण त्यांच्या बळाने चंद्रामृताच्या 17व्या केलेचे तळे ते आपल्या स्वाधीन करून घेतात। तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकाराची संपिली बाहेरिली, इंद्रिये बांधून आणली हृदयांतू। तेव्हा प्रत्याहाराने फार मोठा पराक्रम केला, त्याने काम क्रोधाची विकारांना नाहीसे करून टाकले आणि इंद्रियांना बांधून हृदयात आणले। तव धारणा वारू दाटी नले, महाभूतांचे कवटले, मग चतुरंग सैन्य निवटले संकल्पाचे। इतक्या धारणारूपी घोडेस्वारांनी हल्ला करून शरीरातील पंचमहाभूतांना एकत्र केले। नंतर त्यांनी संकल्पाचे मन, बुद्धी, चित्त व अहंकार हे सैन्य नाहीसे केले। तयावरी जेत हे जेता, म्हणून ध्यानाचे निशान वाजत, दिशे तन्मया ते झळकत एक क्षत्र। त्यानंतर जिंकले रे जिंकले असे म्हणून ध्यानाचा नगारा जोराने वाजवला आणि मग स्वरूप ऐक्याची एक क्षत्र तळपू लागले। पाठी समाधी श्रियेचा शेखा, आत्मानुभव राजसुखा, पठाभिपेशे शिरेखा समरसे झाला। नंतर समाधी रूप लक्ष्मींचे जे आत्मानुभव रूपी संपूर्ण राजसुख त्या समरथ सत्तेचे त्या पठाभिषेक झाला असे जाण। ऐसे हे गहना अर्जुना माझे भजन, आता ऐके सांगेन जे करीती एक। हे अर्जुना, आता मी जे सांगणार आहे तो एकाग्र चित्ताने आहे। असे हे साष्टांग योग मार्गाने होणारे माझे भजन अतिशय गहन आहे। काही भक्त मला दुसऱ्या प्रकारानेही भजतात, तो प्रकार तुला मी सांगतो। तरी दोही पालव वेरी, जैसा एक तंतु अंबरी, तैसे मी वाचूनी चराचरी जाणती ना। वस्त्रांच्या दोही पदरापर्यंत जसा उभा व आडवा एकच तंतू असतो, त्याप्रमाणे ते भक्त संपूर्ण चराचरामध्ये माझ्या वाचून दुसरी कोणतीही वस्तू जाणत नाहीत। आदि ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे। ब्रह्मदेवापासून आरंभ झाला, अखेर चिलटापर्यंत माझे जे जे काही आहे ते सर्व माझेच स्वरूप आहे असे जाणून घे। मग वाडा धाकुटेन म्हणती, सजीव निर्जीव नेनती, देखिली या वस्तू जुलुटीती मीची म्हणूनी। मग हा जीव लहान आहे की मोठा आहे असे काही म्हणत नाहीत, तसेच तो सजीव आहे की निर्जीव आहे हा भेद देखील जाणत नाहीत। डोळ्यांना दिसतील तर त्या सर्व वस्तू ते परमात्माच आहेत असे जाणून साष्टांगन लोटांगण घालतात।
आपुले उत्तमत्व नाठावे पुढील योगायोगने नव्हे एकसरे व्यक्ती मात्राचे नावे नमोजिया भडे। त्यावेळी त्या चांगल्या चांगुलपणांची काही आठवण नसते व समोर असलेले लोक योग्य किंवा अयोग्य आहे हेही काही जाणत नाहीत। एकसारखे सर्वांना नतमस्तक होतात हेच त्यांना आवडते। जैसे उंची उदक पडिले ते तळवटीवरी उगेले तैसे नमी जे भूत जात देखिले सा स्वभावेची तयाचा। जसे उंच ठिकाणाहून पाणी पडले तर सखल भागाकडे तो आपोआप सहज जाऊ लागते त्याप्रमाणे समोर दिसलेल्या प्राणी मात्रांना नमस्कार करण्याचा त्यांचा सहज स्वभाव बनलेला असतो। का फळाती तरुणी शाखा सहजे भूमिसी उदरे देखा तैसे जीव मात्रा शेखा घालवती ते। अथवा असे पहा फळाने लकडलेली झाडाची फांदी जशी सहज जमिनीकडे लवते त्याप्रमाणे जो भक्त सर्व जीवा पुढे नम्र होतात। अखंड गवर्ता घेऊन असती तयाची विनवन हेची संपत्ती ते जय जय मते अर्पिती माझ्या ठाई। ते नेहमी अहंकार रहित असतात नियमता हीच त्यांची अनमोल संपत्ती असते। जय जय मंत्रांचे ते सर्व माझ्या ठिकाणी अर्पण करतात। नमिता मानपमान गळाले म्हणून यवचित्ता मीची झाले ऐसे निरंतरा विचळले उपासिते। अशा सुद्धा भावनेने नमस्कार करीत असताना त्यांचे मन अपमान गळून पडतात म्हणून ते अकस्मात सहजपणे माझ्याशी एकरूप होतात। अशा प्रकारे माझ्याशी अखंड एकरूप होऊन सुद्धा माझीच भक्ती करतात। अर्जुना हे गुरवी भक्ती सांगितली तुझ प्रती आता ज्ञान यज्ञ यजिते ते भक्त ऐके। अर्जुना अशा प्रकारे हे सर्वश्रेष्ठ भक्ती मी तुला सांगितली आता ज्ञान यज्ञांचे हे माझे भजन करतात ते भक्ताचे लक्षण श्रवण कर। परिभजन करती हातवटी तू जाणता हासी किरीटी जे मागा या गोष्टी केलिया मी। हे अर्जुना ज्ञान यज्ञाचे भजन करण्याची पद्धती तू जाणत आहेस कारण आम्ही या गोष्टी मागे अध्याय 4 मध्ये सांगितल्या आहेत। तवाधी जी अर्जुन म्हणे ते देवी क्रिया प्रसादांचे करणे तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणवे। तेव्हा अर्जुन म्हणाला हा देवाचा प्रसादच आहे तथापि अमृताचे सेवन करणारा कधी पुरे म्हणेल काय। या बोला श्री अनंते लागता देखी तयाते की सुखावले ही चित्ते डोल तू असे। तेव्हा अर्जुनाचे हे बोलणे ऐकून तो ज्ञान यज्ञ जाणण्याकरिता उत्सुक आहे असे पाहून श्रीकृष्ण संतोषले आणि डोलू लागले। मने भले केले पार्था एरवी अनवर तू सर्वथा वरी बोलवी तसे आस्था तुझी माथे। श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तुझी श्रवणाविषयीची आस्था मला बोलते करीत आहे एरवी तर त्या रणंगणात आत्मज्ञान सांगण्याची ही वेळ नाही। तव अर्जुन म्हणे हे काय चकोरे विन चांदिनी नाही जगाची निव विजय हा तयाच्या ठाई स्वभाव की जो। तेव्हा अर्जुन म्हणाला देवा चकोरा वाचून चांदणे नाही असे कधी होते काय। संपूर्ण जगाला आपल्या प्रकाशाने शांत करावे हा चंद्राचा स्वाभाविक गुणच आहे। येरे चकोरे तिरे आपुलिये चाडे चांचू करिता चंद्राकडे तेभी आम्ही विनविये थोकडे देव कृपा सिंधू
चंद्राचा उदय जगासाठी झालेला चकोर पक्षी आपल्या इच्छेने चंद्राकडे चोच करतात, त्याप्रमाणे आमची विनंती ही कितीतरी थोडी आहे देवा. आपण ज्ञान सांगण्याविषयी कृपेचे सागर आहात. जी मेघू आपुले पोडी जगाची आधी दवाडी, वाचुनी जातकाची तान केवणी तो वर्षाव पाहुणी. महाराज, हे मेघ आपल्या उद्धारपणाच्या वर्षावामुळे जगाची पीडा नाहीशी करीत असतात. वास्तविक पाहता प्रचंड पावसाच्या वृष्टीने मानाने चातकांची तहान ती केवढी असते, असे अर्जुन म्हणतात. परी चुळाई कती चाडे तेवी गंगेचे निधाकडे, तेवी आर्त बहु का थोडे तरी सांगावे देवे. परंतु एक चूळभर पाण्याची इच्छा मनात निर्माण झाली तरी गंगेतच जावे लागते. त्याप्रमाणे आमची श्रवण करण्याची इच्छा मोठी असो किंवा लहान असो, देवांनी आता ज्ञानाचे स्वरूप विशद करावे. तेथे देव म्हणितले राहे, तो संतोष आम्हा झाला आहे. तयावरी स्तुती साहे ऐसे उरले नाही. त्यावेळी देव म्हणाले, आता स्तुती करणे राहू द्या, आम्हाला तो संतोष प्राप्त झाला आहे, त्यापेक्षा तो स्तुती करून अधिक वाढेल असे नाही का. ते परिसत्वा हसे निकिया परी, तेची वकृत्वा उराडी करे ऐसे पुरस्कारोनी श्रीहरी आदरिले बोले. तू उत्तम प्रकारे एकाग्रतेने श्रवण करीत आहेस, त्यामुळे आमचे बोलणे तुझ्याची सोयरीक करीत आहे. याप्रमाणे श्रीहरी अर्जुनाला आदराने पुरस्कार करून बोलवयास सुरुवात केली. तरी ज्ञान यज्ञ तो एवढो रूपू, तेथ आदी संकल्प हायपू, महाभूते मंडपू भेदू तो पक्षू. तरी तो ज्ञान यज्ञ अशा स्वरूपांचा आहे. त्या ज्ञान यज्ञामध्ये मूळ संकल्प हा पशु बांधव्याचा खांब आहे. पंचमहाभूते हा प्रचंड मांडव आहे आणि जीव ब्रह्मातील भेद हा पशु आहे. मग पाचांचे हे विषम सुगुण अथवा इंद्रिय आणि प्राण, हेची यदोपचार धरण अज्ञान घृत. पंचमहाभूतामध्ये शब्द स्पर्श रूप गंध हे 5 गुण अथवा पंच इंद्रिय, ज्ञान इंद्रिय आणि पंच कर्म इंद्रिय तसेच पंच प्राण ही सर्व यज्ञाची साधन सामग्री आहे. आणि अज्ञान हे तूप आहे. तेथ मन बुद्धीची आकोढा, तू ज्ञानाग्री धडपडा, साम्यतेची सुहाडा वेदिका जाणे. या यज्ञामध्ये मन ब्रह्मबुद्धी आणि यांच्या कुंठामध्ये ज्ञानरूपी अग्नी प्रज्वलित असून सर्व भूत मात्रामध्ये हे ब्रह्मतत्वारूपाने साम्य आहे. तीच कोणी वेद म्हणजे यज्ञातील शुद्ध केलेले यज्ञाचा ओटा होय. सविवेक मती पांढवा, तेची मंत्र विद्या गौरवा, शांती स्त्रुक स्त्रुव जीवा जीव यज्वा. आत्मनात्म विचार करण्याविषयी तो कुशल बुद्धी तेच यज्ञातील मंत्र होत. आणि शांती ही स्त्रुवा नावांची लाकडी पात्र फळी आहे. आणि जीव हा यज्ञ करणारा यजमान आहे. ते प्रतिचेनी पात्रे वियक महामंत्रे, ज्ञानी अग्निहोत्रे भेदू नाशी. मग तो जीव अनुरूप पात्राने आत्मनात्म विवेकांच्या मंत्राने महामंत्राने आणि उपरोक्ष ज्ञानारूपी अग्निहोत्र कर्माने जीव हा ईश्वर्यांना भिन्नपणाची आहुती देऊन तो भेदरूपी पशूंचा नाश करतो. तेथ ज्ञान सरुणी जाये आणि यजिता यजन हे ठाये,
आत्मा समरसी न्याहे अवधृती जेव्हा, त्यावेळी ज्ञानरूपी तो पसरून जाते आणि यज्ञ करणारा यज्ञ करणेही थांबून जाते। तेव्हा जीवरूपी यजमानाने आत्मानंद रसामध्ये अवधृत स्नान करतो। तेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले काही न म्हणे, अवघे एकची से जाणे आत्मा बुद्धी। त्यावेळी पंचमहाभूते विषय, पंचविषयक, पंचेंद्रिय, पंचप्राण हे आत्मस्वरूपापेक्षा वेगळी आहेत असे ज्ञानी समजत नाहीत। आत्मबुद्धीमुळे ते एकत्र आहेत असे तो जाणत असतो। जैसाचे इला तो अर्जुना म्हणे स्वप्नाची हे विचित्र सेना, मीची झालो तो ना निद्रावशे। अर्जुना, जसा झोपेमधून जागा झालेला माणूस म्हणतो की झोपेला वश होऊन स्वप्नातील हे चित्र विचित्र सेना मीच झालो आहे, मीच झालो होतो ना, असे झाले। आता सेना ते सेना नव्हे, ते मीच एक अवघे, ऐसे एकत्वे मानवे विश्व तया। जागे झाल्यावर तो म्हणतो की स्वप्नातील जी सेना खरोखर सेना नव्हती, मीच होतो, एकटा होतो। अर्जुना, अशा प्रकारे जो ज्ञानी पुरुषाला हे जग एकरूप भासत असते, मग तो जीव हे भास शरे अब्राह्म परमात्म बोधे फरे, ऐसे भजती ज्ञानाध्वरे एकत्वे येणे। अशी अवस्था प्राप्त झाल्यावर मी जीव आहे ही कल्पना नाहीशी होते। ब्रह्मदेवापासून कृमी कटिकापर्यंत तो काही प्राणी आहेत हे सर्व ब्रह्मस्वरूप आहेत अशा ज्ञानाने तो परिपूर्ण होतो। याप्रमाणे यज्ञाद्वारे हे ऐक्य भावाने माझे भजन करीत असतात। अथवा अनादि हे अनेक, जे अनासारिखे एक, आणि नामरूपाधिक तेही विषम। अथवा भजनाचा दुसरा प्रकार असा आहे की संपूर्ण विश्व अनादि कालापासून अनेक स्वरूपामध्ये आहे, कारण जगातील पदार्थ एकासारखेच एक नाहीत, तसे त्यांची नामे रूपे सुद्धा भिन्न भिन्न असतात। म्हणून विश्व भिन्न भिन्न परिण भेदे तयाचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन आन परी एकेची देहीचे। म्हणून विश्व जरी भिन्न भिन्न वस्तूंनी भरलेले असले तरी त्या ज्ञानी भक्तांचे ज्ञान मात्र भिन्न होत नाही। ज्याप्रमाणे अवयव निरनिराळे आहेत ते खरे, परंतु सर्व एकाच देहाचे आहेत। का शाखा सानिया थोरा परिया हाती एकाची तरुवरा, बहुरक्ष्मी परिधिन करा एकाचे जेवी। एखादा फांदा जरी लहान मोठ्या असल्या तरी त्या एकाच वृक्षाच्या असतात व अनेक किरणे दिसली तरी ती एकाच सूर्यापासून निर्माण झालेली असतात। ते नाना विद्या व्यक्ती अनाने नामे अननावृत्ती, ऐसे जानती भेदला भूती अभेदा माते। त्याप्रमाणे नाना प्रकारच्या व्यक्ती आहेत, त्यांची नावे वेगवेगळी आहेत आणि त्यांचे वर्तने भिन्न भिन्न आहे। त्याप्रमाणे स्वभावातच भिन्न भिन्न असलेल्या विश्वातील सर्व भूतमात्रामध्ये मला अभेदाने जाणतात। येणे वेगळाले पाढवा करीती ज्ञान यज्ञ बरवा, जेन भेदिती जाणीवा जाणते मनोनी। हे अर्जुना, अशा प्रकारे सर्व भूत मात्राची वेगळी आहेत हे जाणून हे ज्ञान यज्ञ करतात आणि जे स्वरूप ज्ञानी असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भिन्न भाव उरत नाही।
ना तरीचे धवाचे ठाई देखती काजे काही ते मी वाचोनी नाही ऐसाची बोधू। अथवा जेव्हा ज्या ठिकाणी जे जे काही जे पाहतात ते ते सर्व मज ब्रह्माशिवाय दुसरे काहीही नाही असा जो ज्ञानी भक्त जनांना सदैव बोध असतो। पाहे पा बुडबुडाचे उचा जाये ते उती जळती एकतया आहे मग विरे अथवा राहे तरी जळाची माझी। असे पहा की पाण्यातील बुडबुडा जिकडे जातो तिकडे त्याला पाणी भेटत असते। जर ते बुडाला विरला तर पाण्यातच नाहीसा होतो आणि जर राहिला तर तो पाण्यातच राहत असतो। का पवने परमाणू उचलले जे पृथ्वीपणा वेगळे नाही केले आणि माग होते जरी पडले तरी पृथ्वीची वरी। अथवा वाऱ्याने पृथ्वीवर धुलीकण वर उडाले तरी तो पृथ्वी कणाहून वेगळे होत नाही आणि ते वर गेलेले कण पुन्हा खाली येतात तर ते पृथ्वीवरच पडतात। तैसे भलते भावे भलते ही न होथवा नोहावे परी ते मियेसे आवघे होनी ठेले। त्याप्रमाणे कोणत्याही देश कालामध्ये कोणत्याही रूपाने कोणत्याही पदार्थ असला अथवा नसला तरी त्या ज्ञानी भक्तांच्या अनुभवाने तो सर्वत एकरूप आहे असे होऊन राहिलेले असते। अगाहे ही जेवढी माझी व्याप्ती तेवढी चितयाची प्रतीती ऐसे बहुधा करी वर्तती मीची होनी। जेवढी माझी व्याप्ती आहे तेवढा त्यांचा अनुभवही असतो। त्याप्रमाणे अनुभवांच्या माझ्याशी एकरूप होऊन अनेक आकारांनी विहार करत असतात। हे भानुबिंबावडे तया सन्मुख जैसे धनंजया तैसे ते विश्व या समोर सदा। हे धनंजया हे अर्जुना पूर्वीकडे तोंड केलेल्या कोणत्याही व्यक्तीला उगवता सूर्य जसा सन्मुख असतो त्याप्रमाणे तो ज्ञानी सदैव या विश्वाची समोर असतात। ते विश्वरूपाने सर्वत्र कर्म करत असतात। अगात याची ज्ञाना पाठी पोट नाही अर्जुना वायू जैसा गगना सर्वांगी असे। हे अर्जुना ज्यांच्या ज्ञानाला अंत वेगळा आणि बाहेर वेगळा असा प्रकार नसतो त्याप्रमाणे वायू हा आकाशामध्ये सर्वत्र भरलेला असतो। तैसा मी जे तुला बघा तेची तू कतयाची सद्भावा तरी न करिता पांढवा भजना झाले। त्याप्रमाणे एवढा संपूर्ण मी आहे तेवढा त्याचा संपूर्ण अनुभव असतो। म्हणून हे अर्जुना त्यांनी भजन केले नाही तरी ते माझे भजन केल्याप्रमाणे आहे। एरवी तरी सकळ मीची आहे तरी कवनी हे उपासीला नोहे एथ एके जाणने विन ठाये अप्राप्तिसी। एरवी तरी मी सर्वत्र समप्रमाणात भरलेला आहे तर मग कोणाकोणाकडे कोठे आणि उपासना होत नाही असे म्हणावे। परंतु संपूर्ण ज्ञानी भक्ताशिवाय अज्ञानी जनांना माझी प्राप्ती होत नाही। परी हे असो येणे उच्चिते ज्ञान यज्ञ यजित साते उपासिती माते ते सांगितले। परंतु हे असो सारांश अशा ज्ञान यज्ञांचे यजन करणारे असताना ज्ञानी भक्त माझी व्यापक रूपाने उपासना करतात आणि भक्त आणि त्यांच्या भक्तींचे प्रकार हे तुला सांगितले आहे। अखंड सगळे हे सगळामुखी सहज अर्पित असे मज एकी की नेनने यासाठी मूर्खी पविजेची माते। सदैव जी जी कर्मे होत असतात ती सर्व माझ्यामध्ये सहज समर्पित होतात परंतु अज्ञानी लोकांना हे समजत नसल्यामुळे मी त्यांना प्राप्त होत नाही।
तोची जाणीवेची उदय जरी होय परिमुदल वेदुमीची आहे आणि तो विधानाचे जयाविये तो कर्तृत्वमीची। त्या विश्वव्यापक ज्ञानाचा उदय झाला तर मुळामध्ये कर्म सांगणारा वेद मीच आहे आणि तो वेद त्याचा उपदेश करतो तो श्रोते यदादी मीच आहे। मग तया कर्मापासून बरवा तो सांगो पांगू अवघा यज्ञो प्रगटे पांढवा तोही मीची गा। मग त्याच वेदांनी सांगितलेल्या कर्मापासून ते उत्तम संपूर्ण सांगोपांग वेश्य देवाची 5 प्रकारचा जो महायज्ञ प्रगट होतो तो देखील मीच आहे अर्जुना। स्वाहा मीची स्वधा सोमाधी औषधी विविधा आज मी समिध्या मंत्रू मीची हवी। देवासाठी आणि पितरासाठी अर्पण केलेले अन्न मीच आहे तसेच विविध प्रकारांच्या सोमादी औषधी तूप व समिधा मीच आहे। यज्ञामध्ये म्हणावयाचे मंत्र आणि यज्ञाकरिता तयार केलेले द्रव्य हे देखील मीच आहे अर्जुना। होता मी हवन की जे ते तकनी स्वरूप माझे आणि हुतके वस्तू जे जे तेही मीची अर्जुना। हवन करणारा मी आहे आणि त्यात हवन करतात तोही अग्नीही माझेच स्वरूप आहे तसेच अग्नीमध्ये हवन करणाऱ्याचा ज्या ज्या वस्तू आहेत त्याही मीच आहे। जय जयाचे नियंग संगे ये प्रकृती स्तव साष्टांगे जन्म पाविजत असे जगे तो पिता मी गा। ज्यांच्या अधिष्ठान संबंधाने प्रकृतीपासून पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार ही 8 अंगे असलेले जगत जन्माला येत असते तेही पिता मीच आहे। अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी तेची मी चराचरी माता ही होय। अर्धनारी नटेश्वरांच्या सोंगामध्ये जो पुरुष तोच स्त्री दिसतो त्याप्रमाणे चराचरामध्ये चैतन्य रूपाने मी जसा पिता आहे तसाच प्रकृती धान्यांचे मीच माताही आहे अर्जुना। आणि जहाले जग जे तेरा आहे तेने जित वाढत आहे ते मी वाचुनी नेवे आन निरुते। आणि निर्माण झालेले जगत त्यांच्या आधाराने राहते त्यांच्या योगाने सत्ता स्फूर्तीमध्ये आधारे जिवंत असते तसेच कर्म फल द्वारा वाढत असते तो धात देखील माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही हे निश्चितपणे समजून घे। ये प्रकृती पुरुके दोही उपजती जयाची मननी तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी। तो दोही प्रकृती पुरुष मनाची मन असलेल्या साक्षींच्या ठिकाणी उत्पन्न झाली आहेत तो विश्वांचा पितामह मी आहे असे श्रीकृष्ण म्हणतात। आणि अवघे या जाणीयेची वाटा जया गावा येती गा सुभटा वेदाची ओहटा वेद जय म्हणी जय। आणि जगातील सर्व ज्ञानाचा वाटा ज्या गावाला येतात त्या परमात्मा मीच आहे आणि वेदांच्या चव्हाट्यावर ज्याला वेद म्हणजे ज्ञान जाणण्याची मुख्य गोष्ट म्हणतात तेही मीच आहे। जेथ नाना मता भुजावणी आली एकमेका शास्त्राची अनोखळी फिटली चुकली ज्ञाने तेथ मिळो झाली जय पवित्र म्हणी जय। त्या ठिकाणी विविध प्रकारची मते एकेच आली शास्त्रांनी एकमेकाशी ओळख झाली आणि चुकलेली ज्ञाने जेथे एकत्र येऊन मिळाली असे ते पवित्र स्थान तोही मीच आहे। पै ब्रह्मा बीज झाला अंकुरू ओघध्वनी नादाकारो तयाचे गाभुवन जोमकारो तोही मीची गा। ब्रह्मरूप बीजाला परा पश्यती मध्यमा आणि वैखरी या 4 वाचा हेच अंकुर फुटल्यावर यांचे मंदिर असा जो ओमकार तो मीच आहे।
रामकृष्ण हरी.